चलो गाइज, बाय बाय. आपण जाऊ शेतामध्ये. काल छान पाऊस झाला. गावाच्या सगळ्या लोकांनी पेरणी पकडली आहे. म्हणजे आम्ही विदर्भातले आम्ही कशी पकडतो, काही लोक सुरू करतात. सो कोकण साईड तिका साईड बघत असेल तर पेरणी सुरू झाली आमच्या गावाकडे. हा आहे पूल. तिला पाणी आलं की नाही आलं. आता आपण थांबलो एका पुलावरती. ह्या खालनं आमच्या गावातली नदी जाते. सो ही नदी आहे. अजून नदीत इतकं काही खास पाणी नाही आलं, कारण इतका अजून पाऊस झाला नाही. त्यामुळे जस्ट 2-3 दिवसापासून थोडा मान्सूनचा जे वेदरमध्ये चेंज वाटतं आहे आणि बादल वातावरण झालं आहे. सो फुल शांतता. इथे बकऱ्या वगैरे चालल्या मस्त. बरं, नलचा काम जेव्हा सुरू झालं त्या ड्युरेशनमध्ये बांधण्यात आला. स्टील अजून काम सुरू आहे, तुम्ही बघू शकता त्या साईडनी. चला आता आपण निघू आपण आपल्या शेताकडे. या रोडवरती आमच्या गावातल्या मॅक्झिमम लोकांनी शेती या साईडनी आहे. म्हणजे या साईडनी मोठ्या गावाची शेती आहे. ही बघू शकता मोठ्या गावाची गाडी. ही मोठ्या गावाची गाडी द लिजेंड CD100. समोरचा जो ब्रिज दिसतोय आता तो आपल्या शेताकडे आला. कोणी पण गाडी इथेच चालू वाटतं पुलावरती. हो पेरणी या साईडने सुरू आहे. सो पोचलो आपण. मला वाटलं पेरणी या साईडने सुरू असेल. या साईडने आपली शेती आहे काही. सो ती ह्या गाडीचा प्रॉब्लेम आहे की ह्या गाडी थांबल्यानंतर पेट्रोल कॉक बंद करावं लागतं, ना तो ओव्हरफ्लो होतं आहे. आणि बापू आपल्याला मस्त बरं का शिवा मारत आहे. सो शिवापासून वाचायचं असेल तर कॉक बंद करायचं बाई, नाही तर शिवा आणखी पेट्रोल दोन्ही ओव्हरफ्लो होते. इकडे पेरणी सुरू आहे. सो ही एक दतारी सुरू आहे. त्या साईडने एक दतारी सुरू आहे. अशा या वावरात म्हणजे या शेतामध्ये 2 दताऱ्या सुरू आहे. चला, मला नव्हतं माहिती. दादाचा फोन आला होता मला की चालला का म्हणे तू. म्हटलं जाईन, म्हटलं सांगता नाहीत. चाललो घरी, कारण बापूने सांगितलं सोयाबीनची चुंगडी आणण्यासाठी. म्हणजे माझं चुकलं. मी बापूला फोन नाही केला की मी येते म्हणून, मी घेऊन आलो असतो. तो आता आपण चाललो घरी बापूची गाडी घेऊन. सोयाबीन चुंगडी घेऊन येऊ आणि यांनी वापस येऊ. ओके गाडी बंदच पडते हा नुसती. दीदी अगं आई, आम्हाला सोयाबीनची चुंगडी घेऊन जायची आहे. किती काम आहे माझ्या का तुला? बापरे, सोयाबीन कळतं काय कोणतं असते तर. किती चुंगड्या घेऊन जायच्या? अरे बापरे आई, किती छोटी चुंगडी आहे. बापरे मम्मी, उचल म्हणाल दादा. उचलायला थांब, उचल. कसं घेऊन जाऊ गाडीवर? मी फक्त गाडीच्या मागे फक्त मुलीला बसवतो. चुंगडी कशी बसवू? मला माहित आहे हे दिवस बघायला लागेल या वयात. हे वय आहे मागच्या सीटवर पोरगी बसली पाहिजे. पण चुंगडी काही करत नाही ना मागं बसू.
बापरे किती टेन्शन आलं मला. दतारे आई मी हो दत्तारा लाव. मला विचार एक खरा शेतकरी सनस्क्रीनच्या मागे नसतो, सोयाबीनच्या मागे. आई सोयाबीनच्या माझ्या मागे. तू खरा नाही आहे ना, मी खरा शेतकरी आहे. तू डुप्लिकेट आहे. मी खरा शेतकरी आहे. तुमची मातुश्री हायमन हायमन. खूप टेन्शन आला मित्रांनो मला. या चिंगड्या घेऊन जायच्या. आले का रात्री फोन हे पडली तर मधात नाही पडत. हा हात राहत नका सगळं याच्यात. हं? समोर गेला कुठे बसतो मग सरकून? हा झालं. एक काम करा, माझ्या मागं राहा. जर का मी पडलो तर तुम्हाला दिसत ना, कारण तुम्ही समोर आहे मागं, त्याच्यामुळे पडलो तर का करा. का आता मित्रांनो अशी गती झाली. आता जायचं आपल्याला हे चिंगडी घेऊन शेतामध्ये. आता शेतापर्यंत चिंगडी पोचते का नाही पोचते आता माहीत नाही. द्या चला भेटू आपण डायरेक्ट शेतामध्ये. त्या प्रकारे दोन्ही चिंगड्या वावरात पोचल्या मित्रांनो. दंदनाहून हा ते चिंगडी घेऊन चालतो, तर ठेवतो. दा किती किलो रे चिंगडी? 27-28 किलो मित्रांनो. डायरेक्ट डोक्या उचलला. हा अशा प्रकारे दोन्ही चिंगड्या इथे पोचल्या. इथे गाडी येऊ शकत नाही, सो आपण दोघांना आणल्या चिंगड्या. हा नाही आता हे जे बैल आहे हे घेऊन जायचं तिकडे. आता मी तर घेऊन जाईल, पण बैल ऐकले पाहिजे ना. पायानं झाली आहे जेवण करायला सुट्टी. सो सगळ्यांनी जेवण करते मस्त. आपण यांना घेऊन बांधून टाकू इकडे. थोडी फाटते आपली, पण आपल्याला ओळखत नाही. हा बैल मस्त पाणी पिल. बाकी सगळं मस्त जेवण करेन शेतामध्ये. आणि देन बॅक टू वॉक. बोर सुरू कर. कुठून सुरू करते? बस बस झालं. ब्रेकवर बस 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 बस. दाबणं दोन्ही दाब. आवर आवर इचकी. सो मस्त सगळे जेवण करत आहे. आपल्याला पण आलं तर इन्व्हिटेशन जेवण करायचं, पण खरंच भूक नाही आहे, त्यामुळे काय जेवण नाही केलं रे. मी तुम्हाला त्या पुलावरनं दाखवतो की इकडला व्ह्यू का दिसतो ते. अजून खरा पाऊस सुरू झाला नाही आहे, पण जेव्हा पाऊस प्रॉपर पावसाळा लागतो ना, टोटल ग्रीन. आजकाल ते मला माहीत नाही, ते तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पावसाळा लागला की माचीची डब्बी द्यायची माणसांकडे आणि त्यांना म्हणायचं की सोनपाखरू पकडून आणा म्हणून. आजकाल काय दिसत नाही कोणी. पोरा की सोनपाखरू पकडत आहे, त्यांना धागा बांधत आहे, त्यांना उडवत आहे, त्यांना मातीच्या डब्बीत पकडून ठेवत आहे.
आता काही लोक म्हणतील की पक्ष्यांना लहानपणीचे खेळ आहेत ते आहे की नाही, खेळले पाहिजे. मस्त मग ते तो माणूस संध्याकाळी यायचा घरी, तोपर्यंत ते एक्साइटमेंट राहायची की त्यांना आपण डब्बी दिली आहे, त्याच्यात स्वयंपाक येईल भरपूर, डब्बी भर, एक नंबर. त्या लहान लहान गोष्टीतून मजा यायची. तर सगळ्या राहिला नाही. आता आपण जाऊ घरी, मस्त आंघोळ करू. आंघोळ काही केली नाही मी, मस्त आंघोळ करू. बघू समोर काय होतं. तर असं आहे आमचं गाव आणि थोडंफार दाखवायचा मी प्रयत्न केला. कसं वाटलं नक्की सांगा. आता आपण निघू घरी या गाडीने. हे आपलं थोडंसं लहानसं सेटअप आणि असं काय दिसतं हे या पुलावरून व्ह्यू. चला तर निघू आपण घरी. हे रहा घर. अरे बाई वाडा वाडा. अशा प्रकारे आपला व्लॉग होता मित्रांनो. कसा वाटला सांगा कमेंट बॉक्समध्ये. मजा आली. सगळं बघितलं. चुंगडी उचलली, चुंगडी नेऊन ठेवली, बयांना पाणी वाजलं. अशा प्रकारे घरी आलो. थँक्यू सो मच. बाय.